नमस्कार. आज आपण एका नव्या चित्रपटावर सितारे जमीन पर यावर आलेल्या एका रिव्ह्यूची चर्चा करणार आहोत. हो, आणि हा रिव्ह्यू एका YouTube व्हिडिओ स्क्रिप्टमधनं घेतलाय आपण, जो म्हणजे पटकन मुद्द्याला हात घालतो. बरोबर. तर या चित्रपटात आपल्याला माहिती आहे आमिर खान आहे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत. हो, जो विशेष गरजा असलेल्या खेळाडूंच्या टीमला म्हणजे त्यांना तो घडवतो. अगदी. आणि हा चित्रपट भावनिक तर आहेच, पण त्याला क्रीडा आणि थोड्या विनोदाची पण जोड आहे. हो, म्हणजे एक इमोशनल स्पोर्ट्स कॉमेडी प्रकारात मोडतो हा. तर मग बघूया या रिव्ह्यूमध्ये काय काय म्हटलंय, काय महत्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेऊया. नक्कीच. तर रिव्ह्यूमध्ये चित्रपटाच्या चांगल्या गोष्टींबद्दल काय म्हटलंय. सगळ्यात आधी अर्थातच आमिर खान. हो, त्याची भूमिका म्हणजे तो एक मार्गदर्शक आहे, पण परफेक्ट नाहीये, त्याच्यातही दोष आहेत. बरोबर. पण त्याचा निश्चय पक्का आहे, ही गोष्ट रिव्ह्यूअरला आवडली आहे असं दिसतंय. हो, आणि हे महत्वाचं आहे, कारण अशा भूमिका साकारणं ते सोपं नसतं. म्हणजे तो समतोल साधायला लागतो. अगदी. आणि दुसरी कोणती गोष्ट भावली रिव्ह्यूअरला? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या विशेष गरजा असलेले जे कलाकार आहेत, हो. त्यांचा अभिनय हा. तो खूप नैसर्गिक, खूप खरा वाटतो, असं रिव्ह्यूमध्ये स्पष्ट म्हटलंय. मनाला भिडणारा. अच्छा, म्हणजे बनावटपणा नाहीये. अजिबात नाही. आणि त्यामुळेच चित्रपट जास्त प्रभावी वाटतो, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जी कथा आहे, समावेशन म्हणजे इन्क्लुजन आणि चिकाटी, याची प्रेरणा देणारी गोष्ट आहे. हो, हा संदेश खूप महत्वाचा आहे. हाच चित्रपटाचा आत्मा आहे असं रिव्ह्यू सुचवतोय का? नक्कीच. म्हणजे बघा, भावना, खेळ, विनोद हे सगळं एकत्र आणलंय आणि त्यातून हा समावेशानाचा संदेश दिलाय. हे मिश्रण प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल असं रिव्ह्यूला वाटतं. ठीक आहे. तर हे झाले सकारात्मक मुद्दे. पण काही उणिवा पण असतीलच ना? हो, आहेत ना. रिव्ह्यूमध्ये तसं म्हटलंय, काही लोकांना हा चित्रपट थोडा म्हणजे उपदेशात्मक वाटू शकतो. म्हणजे जरा जास्त शिकवल्यासारखा. प्रीजी? हो, अगदी तोच शब्द. जणू काहीतरी थेट संदेश देण्याचा प्रयत्न आहे, असं वाटण्याची शक्यता आहे. आणि कथेबद्दल काय? कथेबद्दल असं म्हटलंय की ती थोडी अपेक्षित आहे, प्रिडिक्टेबल. अच्छा, म्हणजे पुढे काय होणार याचा अंदाज लावता येतो. हो, बऱ्याच अंशी. म्हणजे वळणं जी आहेत ती आपल्याला कदाचित ओळखीची वाटू शकतात. आणि आणखी एक मुद्दा पण होता ना रिव्ह्यूमध्ये, तो स्पॅनिश चित्रपटाबद्दलचा. हो, बरोबर. हे पण नमूद केलंय की हा चित्रपट चॅम्पियन्स नावाच्या स्पॅनिश चित्रपटावर आधारित आहे. मोठ्या प्रमाणावर. म्हणजे कथा पूर्णपणे ओरिजिनल नाहीये. नाही, तसं रिव्ह्यूमध्ये स्पष्ट म्हटलंय. म्हणजे ही एक वस्तुस्थिती म्हणून मांडलीये. त्याचा काही नकारात्मक परिणाम होतो का चित्रपटावर, असं रिव्ह्यूला वाटतंय? थेट तसं नाही म्हटलंय, पण ज्यांना अगदीच नवीन कोरी कथा हवी असते त्यांना कदाचित हे थोडं खटकू शकतं. पण रिव्ह्यू हेही म्हणतो की भारतीय संदर्भात ती कथा कशी मांडलीये हे बघण्यासारखं आहे. बरं. म्हणजे कथा अपेक्षित असली तरी किंवा मूल नसली तरी एक गोष्ट आहे ज्यावर रिव्ह्यूने खूप जोर दिलाय. कोणती? चित्रपटाचा भावनिक परिणाम, इमोशनल इम्पॅक्ट. रिव्ह्यू म्हणतो की हा चित्रपट तुम्हाला हसवेल, रडवेल आणि प्रोत्साहनही देईल. अच्छा, म्हणजे तिन्ही भावना आहेत. लाफ, क्राय अँड चिअर मोमेंट्स. अगदी. म्हणजे भावनांचा एक पूर्ण अनुभव देतो चित्रपट. कदाचित ते कलाकारांचा नैसर्गिक अभिनय हो. आणि कथेतील ते भावनिक क्षण, यामुळे कथा अपेक्षित असूनही चित्रपट प्रभावी ठरतो, असं रिव्ह्यूअरला वाटतंय. आणि कुटुंबासोबत पाहण्यासारखं आहे का? हो, तसंही म्हटलंय. कुटुंबासोबत बघायला चांगला आहे. तर मग एकंदरीत काय? या सगळ्याचा निष्कर्ष काय काढला रिव्ह्यूने? रेटिंग वगैरे? हो, रेटिंग दिलंय 3.5 स्टार्स 5 पैकी 3.5 स्टार. ओके. तर थोडक्यात सांगायचं तर ज्यांना भावनिक, प्रेरणादायी कथा आवडतात हां. आणि ज्यांना थोडा अंदाज येणारा पण मनाला स्पर्श करणारा अनुभव चालेल, त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे, असं रिव्ह्यूचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे एक स्पष्ट दिशा दिली आहे प्रेक्षकांना. अगदी. आणि मला वाटतं या रिव्ह्यूमधून एक मोठा विचार पण पुढे येतो. कोणता? तो म्हणजे जरी कथा मूळ नसली हां. किंवा तिची